आणि लगेच जवळची मुलगी असल्यासारखी लगेच तिनं माझ्या गळ्याला मिठी मारली आणि ती म्हणली की काकू अगदी वेळेवर गाणं बनवतात. मागच्या महिन्यात काकूंनी दादांवर आपले अजित दादा जे आहेत सगळ्यांचे लाडके दादा त्यांच्यावर गाणं रचलं होतं. 2 दिवस खूप रडले मी ते गाणं ऐकून. कारण की एवढा असा अवलिया माणूस जो 5 मिनटापूर्वी विमानात बसतो आणि 5 मिनटानंतर त्याचा असा अपघात होतो आणि त्यावेळेला ह्या माऊलीला ते गाणं सुचणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की त्यांचा IQ किती काम करतोय का कशामुळे करतोय तर पारंपरिक ज्या गोष्टी आहेत जे गावाकडचं खाणं आहे जंक फूड त्यांना तर त्यावेळेला माहिती नाही म्हणून तुमचा मेंदू स्ट्रॉंग का आहे तर तुम्ही जंक फूडच्या आहारी गेला नाही आहेत. तुम्ही पारंपरिक भोजन घेतलं आहे, सात्विक आहार घेतला आहे म्हणून तुमचा डोपामाइन तसं तुमचं काम करतो. रामाच्या पाऱ्यात कोंबड्याचा बाग, सासर वासनीला याचा जाग, आन जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं, जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं, जात्याचं पीठ किती लागायचं गोड, शाळेतले पोरं अभ्यास करी दिव्या पुढं, हे जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग नव नव आलं, चुली मंदी काड्या बाई भाकर तव्यावरी, चुली मंदी काड्या बाई भाकर तव्यावरी, अन्नाची चव तवा लागायची न्यारी, हे जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग नव नव आलं, चूल गेली काड्या गेल्या गॅस शेगड्या बाई, आताच्या पोरीला कटाळा लई, आणि जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग नव नव आलं, पाटा गेला वरटा गेला मिक्सर गरा गरा, तो पाटा गेला वरटा गेला मिक्सर गरा गरा, भाजीची चव आता लागा ना जरा, हे जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग नव नव आलं. आता मला ह्या अमृताताईचा संसार सगळा का ह्यो जुन्या परंपरा जपल्या आणि ह्यो संसार आज पायाला मिळाला नाही तर आता कुठं मिळत नाही आहे. आता सगळं काही नवीन आलेलं आहे. नमस्कार. ताईंचं ऑलरेडी यूट्यूब चॅनल आहे. ताई चॅनलचं नाव काय? अमृताज विलेज किचन. आणि या चॅनलवरती संपूर्ण वेगवेगळ्या ज्या रेसिपी आहेत तुम्ही यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या रेसिपीच्या माध्यमातून सर्वांना ते स्वादिष्ट जुन्या परंपरेचं जेवण वगैरे बनवून लोकांना दाखवताय शिकवताय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि आईनेसुद्धा त्याच्यावरती गीत रचलं. काय सांगाल तुम्ही? काकू मला भेटल्या हे माझं परमभाग्य. कारण की मी खूप दिवसापासून जसं मी काकूंचे गाणे ऐकते मला जेव्हा हुरहुर होते आईची आठवण येते. कारण माझी आई माझ्यापासून जवळजवळ 7 तास लांब आहे. मी कारने जरी प्रवास केला तरी माझ्या प्रवासाला 7 तास लागतात. परंतु आईची आठवण आली की कारण वडील नाही आहेत आणि हे सगळं ज्या वेळेला मी जपते त्यावेळेला ऑब्व्हियसली माहेरची आठवण येते. मग जेव्हा ही आठवण येते तेव्हा मी काकूंचे गाणे ऐकते आणि काकूंच्या गाण्यातून मला छान एक उत्तेजन मिळतं. आणि हे जर गाण्यात आहे तर मग आपण ते कृतीत का आणू नये असं मला वाटतं. आणि मग त्यावेळेला ते कृतीतून आणण्याचा मी प्रयत्न करते की पूर्वीच्या काळी खरंच असं होतं आणि त्या गोष्टी आपण अंमलात आणल्या पाहिजे जेणेकरून आता जे जंक फूड फास्ट फूड ज्या गोष्टी चालल्या आहेत तर त्याचा कुठेतरी आळा बसेल आणि येणारी जी पिढी आहे तर ती सजग सुदृढ आणि एक स्वच्छंदी जीवनशैलीची पिढी व्हावी असं वाटतं. कारण आपल्यातून 2 फॅमिली जरी पुढे गेल्यात तरी मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे.